तर पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा, कारण आपण पाहिलं असतील पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग स्पर्धा आर पी लायन्स संघासाठी त्यांनी 2 वर्ष सातत्याने कर्णधारपद भूषवलं. मागच्या वर्षी त्यांनी ट्रॉफीसुद्धा जिंकली त्यांच्या नेतृत्वाखाली. तर पुन्हा एकदा आपण नक्कीच वळूयात नवीन सामन्याकडं. तर आता यापुढचं धावतवण ऐकण्यासाठी मात्र सूरज पाटील, एक वाड्याचा एक बुलंद आवाज, वाड्या तालुक्याचा आणि महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज असंच मी म्हणेन, कारण ते अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात आणि त्यांचा आवाज आपल्याला ते ऐकायला मिळेल पुढच्या या सामन्यातील इनिंगमध्ये. तर आपलं स्वागत असेल. आज आपल्याला पाहतोय आपण आपल्या सोबतीला प्रमोद शेडगे सर सुद्धा आलेत, म्हणजे त्यामुळे आपल्याला आज खूप आनंद होतोय, विशेषतः समालोचन करताना. आज सूरज आहे, त्यांच्या साथीने प्रमोद शेडगे सर आहेत. निश्चितच आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर आपलं स्वागत. यस, धन्यवाद सर. महाराष्ट्रामध्ये सावली क्रिएशन यूट्यूब लाईव्हवर भगवा करंडक चषकचा संपूर्णपणे क्रिकेटची मेजवानी, धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकरचं भव्य आयोजन, लीजन क्रिकेटर यांचं आगमन झालेले जगदीशजी जाधव तिळगाव यांना विनंती, आपण सन्मान व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर जव्हार अर्बन बँकेचे संचालक, कुडूस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि चांगले स्टार क्रिकेटर मुदस्सर पटेल कुडूस यांचं आगमन झालंय. आपणाला विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. भगवा करंडक चषकमध्ये वेलकम. मॅचला सुरुवात. पहिला बॉल. मॅच पाहते आपण शास्त्रीनगर विरुद्ध गोरसेबी. पहिला बॉल या ठिकाणी मात्र बीट केलं गेलंय. महाराष्ट्रातील टॉप टीम गोरसेब बी टीम, विपक्षामध्ये तेवढा तुल्यबल संघ पाहताय शास्त्रीनगर. तिरंगा स्पोर्ट. गोलंदाज तयार. संदीप बॉलिंग मार्कवर. चेंडू या ठिकाणी पाहताय बॅटरनं फेकून दिलाय डीप लॉंग ऑन वरनं. षटकार सूरज केनेच्या बॅटमधनं. शानदार. 6 धावा मिळत आहेत. स्कोर या ठिकाणी मात्र 6 वर पोहोचत आहे. आणि पुन्हा चेंडू सीमा रेषा पार. या ओव्हरच्या बॉल नंबर 3 वर येतोय चौकार. धावसंख्या 10. धावसंख्या मात्र 10 झाली. पहिला बॉल डॉट आला होता मिस्टर संदीप. तिरंगा स्पोर्ट शास्त्रीय गोलंदाज. सूरज केने गोरसई बी बॅटरनं स्ट्राईक रोटेट केली. यावेळेस पसंती दाखवली. षटकार चौकार बसल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा षटकारांचा बेताद बादशाह आहे, ज्याचे खूप फॅन फॉलोवर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप चाहते आहेत. नाव आहे पवन केने. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर संदीप पाहत आहेत. तिरंगा स्पोर्ट शास्त्रीनगर. हा बॉल पाहिला आपण तर खूप चांगला पंच केला होता. क्षेत्ररक्षक पॉइंट रिझर्व मध्ये मात्र तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल एक षटकार एक चौकार सूरज केनेच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. सर भावेश पवार आज मात्र टीम मध्ये अनुपस्थित आहेत पहिल्या राऊंडच्या मॅच मध्ये. 5 बॉलचा खेळ. धावसंख्या फळकावर 11. जसे गेंद निकली बंदूक की गोली. शानदार रॉकेट षटकार A1 क्वालिटीचा पवन केनेच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. राज शर्मा 12वा खेळाडू या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. गोरसेब बी चे ते खुश होताना पाहायला मिळत आहेत. धाव फलक मध्ये जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावर. षटकार पब्लिकला पाहिजेत.
क्रिकेटचे सितारे या ठिकाणी आणण्याचं काम केलंय धर्मवीर प्रतिष्ठान आबिटघर या स्पर्धेनं, या मंडळाच्या भव्य मेहनतीनं. नामदेवजी धनगरे यांच्या 1,00,000 प्रथम पारितोषिकच्या मोठ्या बहुतोल्य सपोर्टने ही स्पर्धा उभी राहिली आहे. दरवर्षी जर्सी सुद्धा नामदेवजी धनगरे देत आहेत. झडपी शिक्षक आणि एवढा उत्साही शिक्षक, त्यांना मात्र मानाचा सलाम असेल की आपण क्रिकेटसाठी एवढे योगदान देत आहेत. आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा लाईक करतात. यूट्यूब सावली क्रिएशनला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या अनेक क्रिकेट रसिकांपर्यंत ही मॅच पोहोचवा, कारण या ठिकाणी पवन केने खेळत आहेत. सूरज केनेच्या बॅटमध्ये एक षटकार, एक चौकार. पवन केनेच्या बॅटमध्ये एक षटकार नुकताच आलाय. नेक्स्ट बॉल. थोडी घाई करा, स्पीडअप करा, कारण आज आपल्याला जास्तीत जास्त षटकार सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण थोडंसं स्पीडअप मॅच करायला हवी असे आमची विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आहेत तर शिवा दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतील. फर्स्ट बॉल. लेनचा बॉल यावेळेस मात्र बीट केलं गेलंय. बॅटरला मात्र हुकवलंय सूरज केने यांना. डॉट बॉल. मागच्याही पहिल्या ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर षटकार बसला, चौकार बसला, सिंगल आली, पुन्हा डॉट झाली, एक षटकार बसला, 2 षटकार एक चौकार आले. याही दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल डॉट आलाय. मिस्टर शिवा बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्राईक इनला बॅटर सूरज केने. विकेट मिळते मिस्टर शिवा गोलंदाज यांना. मोठी विकेट काढली जाते. सूरज केने गोरसबीला पहिला धक्का बसताना बॅक टू डग आउट. संदेश खेणे वन डाऊन साठी स्वतः कर्णधार मात्र यावेळेस मात्र येत आहेत. खूप चांगली मॅच ही पाहायला मिळेल. एका बाजूला षटकारी बसले. सूरजच्या बॅटमधनं बघितले आपण तर चौकार षटकार बसला, तो बाद झालाय. पवन केनेच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार आलाय 2 बॉल खेळताना. आणि आता या ओव्हरचे 2 बॉल आहेत. दोन्ही बॉलमध्ये एक बॉल डॉट आणि एक विकेट आहे. धाबा आलीच नाहीये. 17वरच धावसंख्या ही मात्र स्थिर आहे. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. गोरसबी बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये करतायत. त्यांच्या विपक्षामध्ये तिरंगा स्पोर्ट शास्त्री नगर. इथे घडतंय काय तर हा सुद्धा डॉट बॉल. एका बाजूला भिवंडी टेनिस पाहताय तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक ठाणे टेनिस आहे. शास्त्रीनगर तिरंगा स्पोर्ट. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये एक सुद्धा धाव नाहीये. शिवा बॉलिंग मार्कवर आहेत. पहिल्या ओव्हरला 17 धावा आल्याही होत्या. लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळत आहेत. स्वतः कॅप्टन संदेश केने. कव्हर ड्राईव्ह टॅप केले बॉलला. मिड या ठिकाणी डीप कडे मात्र कव्हरला पाहतायत. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय आणि कलेक्शन सुद्धा तेवढंच तुल्यबल पाहायला मिळालं. चांगला सपोर्टिंग मात्र भाग या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. स्कोर आहे 18 धावा. 4 बॉल पाहायला मिळत आहेत. यावेळी जर बघितलं आपण तर गोलंदाज तयार. 2 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. 10 बॉलचा खेळ झालाय. धाव संख्या फळकावर 18. नेक्स्ट बॉल. स्पीडअप करा मॅच शास्त्रीनगर टीम. यावेळी जर पाहिलं आपण तर बॉल हा डॉट येतोय. निर्धाव चेंडू. काय दर्जेदार बॉलिंग आहे. सकाळपासून पहिल्या मॅच पासून जी बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला टेंबिवली टीम कडनं. मोनिश पाटील लगातार 5 बॉल डॉट केले होते. त्याच्याच पद्धतीने कॉपी बुकनं बॉलिंग शिवा यांनी केली आहे. 5 बॉल मध्ये 3 बॉल डॉट, 1 विकेट, 1 सिंगल. व्हॉट अ गेट क्रिकेट. डॉट बॉल पवन केनेला. दोन्ही बॉल डॉट केलेले आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. बॉलर ठाणे शास्त्रीनगर गोलंदाज शिवा. लाजवाब दरारा.
गोरसे बी महाराष्ट्रातील टॉप टीम समोर मात्र प्रदर्शन इतिहास रचावा लागतो. या षटकात रचलाय. एक धाव. काय जबरदस्त मात्र फिटमपाट फाईट आहे, संघर्ष आहे, झुंज यालाच म्हणतात. लढत भिडत संघर्ष, झटावं लागतं, लढावं लागतं, इतिहास घडवावा लागतो. तो बोलला जातो, तो पाहिला जातो, तो दाखवला जातो. त्याचे रील्स बनतात, त्या रील्स फेमस होत आहेत. ज्या बॅटरांच्या रील्स पवन केनीच्या आपण पाहिल्यात, फेमस फॅन फॉलोअर आहेत, त्या बॅटरला लगातार 2 बॉल उभं केलंय. 4 बॉल पवन केनी खेळले, 3 बॉल हुकलेले आहेत. एकही षटकार पाहायला मिळालाय, परंतु अजूनही पिक्चर बाकी आहे. एक शेवटचे षटक आहे, 6 बॉल येणं बाकी आहे. स्कोर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय 18. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर नाव आहे किसन. या बॉलवर घडतंय काय तर पळून एक धाव तर घेतलेली आहे. एक धाव जरूर मिळाली पहिल्या बॉलवर. धावसंख्या बळकावर पाहायला मिळते 19. बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते ठाणा स्पोर्ट ओनर किसन बॉलिंग मार्कवर. 5 बॉल शिल्लक राहत आहेत. पवन केने स्ट्राईक एंडला. चाहते अपेक्षा करतायत आज स्टारला पुन्हा एकदा या सीझन मध्ये पहिली 1 लाखाची स्पर्धा या सीझन मधील वाडा टेनिस मध्ये आम्हाला पाहायचंय आमच्या स्टारला खेळताना. तेवढंच मात्र किसन यांना मात्र रोखायचंय पवन केने यांना. ठाणे विरुद्ध गोरसे बी, शास्त्रीनगर विपक्ष अंश 11 गोरसे बी. हा बॉल डॉट. लेंथ वाली बॉलिंग, क्वालिटी, दर्जा, क्षमता या ठिकाणी दाखवताना आपली किसन. यापुढील सामना असेल, आपण तयार राहायचं आहे. धर्मवीर प्रतिष्ठान गावदेवी तिळसे कॅप्टन आणि कुडूस 11 हा सामना होणार आहे. जाऊया मॅच कडे. सामना रंगतदार, स्पीडअप करा मॅच. अंपायर्स मॅच चेंज या ठिकाणी कॉल येतोय, थोडं स्पीडअप करा. धावसंख्या फळकावर मात्र पाहायला मिळते 19 धावा. 14 बॉलचा खेळ झालेला आहे. गोरसे बीनं पहिल्या ओव्हरमध्ये बघितलं आपण तर 17 धावा घेतल्या होत्या आणि इथे धावसंख्या 19 आहे. त्यानंतर पुढच्या 6 बॉलमध्ये 1 धाव आली आणि त्यानंतर पुढच्या 2 बॉलमध्ये 1च धाव आली. म्हणजे 8 बॉलमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. असं वाटलं की पहिल्या 6 बॉलमध्ये 17 धावा बनतायत. गोरसे बी संघ फर्स्ट ओव्हरला जर 17 धावा असतील तर पुढच्या षटकांमध्ये पुढे जाईल, परंतु थोडंसं बॅकफुटला आणलं बॉलिंग अटॅकनं. दमखम दाखवली शिवानं, त्यानंतर किसननं आणि 8 बॉलमध्ये 2 धावा देताना रन रेट हा 17 वरनं 19 वर आलेला आहे. तिसऱ्या अंतिम षटकातील तिसरा बॉल. खडे खडे पुन्हा एकदा उभं केलंय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ठाण्याच्या या शास्त्रीनगरच्या बॉलरांसाठी. आजपर्यंत खेळताना स्टार पाहिलेत. गोरसे बीचा दबदबा पाहिला वाडा टेनिस मध्ये. पिक्चर अजून बाकी आहे, परंतु घडलेला पिक्चर, घडलेली या ठिकाणी जी काही दबदब्याची भूमिका आहे, जो काही बॉलिंगचा दरार आहे, लाजवाब, वाखडणे जोगा खेळ. चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्ट्राईकला मात्र जाणार का पवन. थ्रो केलाय, बॉल फिट या ठिकाणी येतोय, कलेक्शन झालंय. 2 धावा येतात या बॉलला. सिंगल डबलला सुद्धा खूप महत्व राहतं मित्रांनो. जगामध्ये सर्वात मोठा खेळाडू क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. वन डे रेकॉर्ड आहे 195 षटकार आणि चौकारांचं रेकॉर्ड आहे 2016 चौकार. बाउंड्रीलाही महत्व सचिन तेंडुलकरनी तेवढंच दिलं आणि जगामध्ये रेकॉर्ड मात्र बनवलं. गोलंदाज तयार. सुरेख गोलंदाज यावेळेस मात्र पवनला हतबल केलंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव घेणं भाग पाडले, उभं केलं अक्षरशः पवनला. पवननं वैयक्तिकरित्या पाहिले आपण तर 6 बॉल खेळले. 6 बॉलमध्ये 1 षटकार आणि 1 सिंगल धाव. 7 धावांवर खेळतोय. खूप चांगली गणित या ठिकाणी. तिरंगा स्पोर्ट ठाणे शास्त्रीनगर
आज एक आपली छाप सोडतायत वाडा टेनिसमध्ये. गोलंदाज तयार. अंतिम बॉल पहिल्या इनिंगचा येतोय. होता कर्णधार संदेश केणे खेळताना. नाईस स्ट्रोक आणि इथे सुद्धा विकेट. अमेझिंग क्रिकेट. ठाणे शास्त्रीनगर. वंडरफुल बॉलिंग मिस्टर किसन. पुन्हा एकदा धक्का. विकेट जाते. इनिंग समाप्त. स्कोर झाला किती तर फक्त 22. करायच्या किती आहेत 18 बॉल 23. मॅच पाहायला मजा येईल. आज जलवा बिखरेंगे या नाही गोरसाहेब बी टीम. आता बॅटिंग नाही तर बॉलिंगने उत्तर गोरसाहेब बी ला द्यायचंय. एक मोठं आव्हान ठाणे शास्त्रीनगर समोर सुद्धा असेल, कारण गोरसाहेब बी हा सुद्धा पॉवरफुल संघ आहे. ठाणे शास्त्रीनगर प्रमाणेच मजा येईल. पात्रा एकत्र भगवा करंडकचा थरार. ईस्टर्न गावदेवी तीनचे कॅप्टन अँड कुडूस 11 कॅप्टन. बोथ टीम कॅप्टन आपण विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचंय आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. या ठिकाणी आम्ही स्वतः आणि धावता समालोचन घेऊन येते प्रमोदजी शेडगे. पहिल्याच बॉलवर 2 धावा अर्जित केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. धन्यवाद सूरजजी पाटील. अतिशय या विभागातून वाडा तालुक्याचा एक गोड आवाज राहुल तांबोरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 वर जाऊन पोहोचली गेली. काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये संदीपच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट जे स्ट्रोक खेळले गेले होते अप्रतिम पाहायला मिळाले. सूरज केनीच्या बॅटमधून पवनला परिपूर्ण थांबवलं. खूप चांगला एक्झिक्यूट केलाय जर चेंडू
सरळ निघून जाईल. वन बाउन्सने क्लिअर होत असणारा हा एक अप्रतिम धमाकेदार पवन केनेच्या अगेन्स्ट चौकार. Yes, ठाणे sir. विभागातून. toss या ठिकाणी होतोय. एका बाजूला पाहता आपण 23 दुसऱ्या बाजूला कुडूस 11 धर्मवीर प्रतिष्ठान 23 टीम अँड कुडूस 11 टीम. नेक्स्ट मॅच टॉस सदाशिवजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लीजन क्रिकेटर आबिटकर हा बॉल या ठिकाणी पाहता आपण टॉस विन धर्मवीर प्रतिष्ठान गावदेवी तेलसे टीम आपण कालच्या दिवसाच्या सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. या मॅचमध्ये कुडूस समोर आपण 3 वरच्या मॅचमध्ये काय स्वीकारणार? बॅटिंग बॅटिंग करताना 3 षटकाची मॅच आहे. कुठपर्यंत कुडूस संघाला आपण टार्गेट येणार? 30 पर्यंत. वेल डन, बेस्ट ऑफ लक. अगदी तेलसे टीमशी आपण अनेक मॅच खेळलेला आहात. प्रतिस्पर्धी तुमचा नेहमीच राहिलेला संघ आहे धर्मवीर प्रतिष्ठान गावदेवी तेलसे टीम. टीम से क्या उम्मीद है? टीम से अच्छी उम्मीद है. हम 40-45 करने का उम्मीद करेंगे 3 ओवर में. क्या बात है. वेल डन कॅप्टन, बेस्ट ऑफ लक. कुडूस 11 टीम ओव्हर टू कॉम्बॉक्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगली स्टार्ट दोन्ही बॅटरने करून दिले. पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. पवन केने एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. गोरसई गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच पवन केने. एक अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतायत धर्मवीर प्रतिष्ठान आबिटकर आयोजित आनंद दिघे साहेब स्मृती चषक भगवा करंडक क्लीन बोल्ड शफल यावेळेला जरूर झाले होते आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत मिडल स्टंप उद्ध्वस्त केला गेला. फलंदाज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन गॉन. सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं दुसऱ्या बॉलवर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला होता. चौकार आला आणि त्यानंतर केलेला कमबॅक पवन केने 8 धावा फलकावर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचा आयकॉन प्लेअर म्हणून निवड होते असा पवन केने. विजयासाठी लक्षात घ्या अजून सुद्धा 15 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 12. रन संख्या आतापर्यंत जर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 वर जाऊन पोहोचले गेले. गोरसई बी वर्सेस आपण पाहतायत दोन संघांच्या दरम्यान. एका साईडला शास्त्रीनगर जो ठाणेमधून बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत नो डाऊट. परंतु महाराष्ट्रात ज्यांचा दबदबा हा सातत्याने कायम राहिलाय तो अर्थातच गोरसई बी टीम आपण पाहू शकाल. परंतु कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. हे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिलंय. कारण म्हणतात ना संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. म्हणून कोणताही खेळाडू हा महान नसतो. कोणताही खेळाडू मात्र आपण पाहू शकतो छोटा नसतो. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात ती गुणवत्ता सिद्ध करता त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहताय. जरा स्पीडअप करा जरा गेम प्लीज. वेळ दौडू नका कारण वेळ फार कमी आहे आणि भरपूर सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. त्याकरता थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आम्ही समजू शकतो आयोजक सुद्धा समजू शकतात की हा महत्त्वपूर्ण सामना आहे. परंतु घड्याळाकडे सुद्धा लक्ष देणं फार तेवढंच गरजेची गोष्ट. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट. चला थोडीशी घाई करा. या संघामध्ये भावेश पवारने गेली कित्येक वर्ष कारकीर्द गाजवले. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपण सातत्याने पाहिला ISPLचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम पहा अजून क्षेत्ररक्षण सजून झालेलं नाहीये. कर्णधार एकच असावा हे तर सांगण्याची गरज नाही आहे. कारण जर 11 खेळाडू जर कर्णधार झाले तर कर्णधाराची व्हॅल्युएशन 0 असते. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. 12 बॉल आणि 15 रन्स
आमच्या समवेत साथी समालोचक दिनेश ठाकरे सर या ठिकाणी उपस्थित होतात. WPL नंतर फार मोठ्या फरकानंतर आपण पाहतायत मध्यंतर पाहायला मिळाले. यावेळेला कॉर्डन बॉलची संधी आणि यस टेकन सुपर डिलिव्हरी. कपिल एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चोख कामगिरी बजावत असताना फलंदाज बाद गॉन. सज्ज राहायचंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 15 रन्स. पहा दिसायला छोट्या दिसतात या धावसंख्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी छोटी धावसंख्या फार मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दबाव, आणि त्या दबावाला न जुमानता आपण चांगली फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षण करणं हे मात्र तुमच्या हातामध्ये असतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. पाहायचं कशा पद्धतीने रणनीती आखली जाईल. प्रेक्षक वर्ग अतिशय मोठ्या संख्येने येत असताना, कारण ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेने शून्यातून विश्व निर्माण केलंय. आणि म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नसते. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा शून्यातून विश्व निर्माण केले. या स्पर्धेने आज प्रत्येकाला लोकप्रिय स्पर्धा झाले. त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. ऑल इज वेल. 8 रन्स. चला घाई करा, वेळ दौडू नका. 11 बॉल आणि 15 रनची आवश्यकता शास्त्रीनगर टीमला. चेंडू आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. पंच वळतायत यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत, या यूट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत, थेट प्रक्षेपण पाहतात, त्यांचं करूया वेलकम. चांगला चेंडू पवन केने हेच दर्शवतोय. आपल्याला स्पीडअप करायचं आहे, आपल्याला रिदम तोडायचं नाहीये. ही खूप महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा एखाद्या सिनियर खेळाडूकडून तुम्ही हे शिकता, तेव्हा खूप मोठा तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, बॅकफुटला गेले, स्टिअर केला जातोय. सिंगल मेल. संदेश केने पुढे सरसावेल ॲज अ कॅप्टन, यशस्वी कर्णधार. या खेळाडूचा मी उल्लेख करेन. पहा, संदेश केनेला आपण कित्येक वेळा पाहिलं असेल, जेव्हा मोठ्या स्पर्धेमध्ये तो जातो त्यावेळेला तो ग्राउंडची पाहणी करतो. आणि टॉस टाईम जो खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतो, ज्या वेळेला समालोचक अनाऊन्समेंट करतात त्यावेळेला तो त्या अगोदरच येऊन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राहतो. हे मला त्याचं खूप चांगलं कौतुक करावं असं वाटेल संदेश केनेचं. 1 रन्स मिळाली, 10 रन्स. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कपिल केनेची हीच ताकद आणि ओळख निर्माण झाले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय. एका साईडला आपण पाहू शकाल किसन आणि संदीप अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल फेकून झाले 4. आता येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. 8-13चं समीकरण. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने पुढे टाकला होता चेंडू. लालच देण्याचा प्रयत्न करतोय. ही कला आहे. कलात्मक गोलंदाजी कशी असावी, ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, संमिश्रण युक्त गोलंदाजी कशी असावी, याचा प्रात्यक्षिक आतापर्यंत कपिल केनेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. 1 विकेट मिळाले, त्यामध्ये आपण पाहिलं 3 डॉट आले, 1 वाईड आला, परंतु स्वतःला सावरलंय, संघाला सावरलंय, डावाला सावरलंय कपिल केनेने. ऑन साईडला षडंपूल केला जातोय आणि इथे मात्र आपण पाहू शकाल व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. मॅग्निफिसंट कॅच. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. वर जाऊन पोचली गेली.
पवन केनेचा आपण ऑब्झर्व केलं असेल, ज्या वेळेला त्याने कॉर्ड बँडची अपील केली, अपील केल्यानंतर त्याने सांगितलं आपला रिदम तोडू नका, अपील तर बाजूला ठेवा परंतु आपला रिदम तोडू नका. जर रिदम तो तोडला असता तर कदाचित बॅटरला ती संधी मिळाली असती. म्हणजे बारीक सारीक गोष्टी या क्रिकेटच्या खेळामध्ये खूप इत्थंभूत माहिती असायला हवी, मात्र एक्सपिरियन्स असा येत नाही. ज्या वेळेला तुम्ही चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळता, छोट्या स्पर्धेपासून सुरुवात करता, मोठ्या स्पर्धेंपर्यंत पोहोचता, त्यावेळेला मात्र एक तुमचं विचारसरणी जी असते ती बदलली जाते. आणि इथे जर आपण पाहिलं तर हेच पवन केनेने हेरलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. राजेश शर्मा यांचा खूप चांगला कॉन्फिडन्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10, 6 बॉल 13 रन्स. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये किशोर मुकादम ला आपण पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी. गोरसाई बी हे नाव आज प्रत्येकाच्या मुखामध्ये, खूप मोठं फॅन फॉलोविंग. परंतु आज शास्त्री नगर इतिहास रचेल का? हा इतिहास रचण्याची हीच ती वेळ आहे भगवा करंडक 2024 मध्ये. 6 बॉल 13 रन्स. किशोर मुकादम आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर आहे फलंदाज किसन. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत बाहेर निघणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकतायत राज ठाकरे यांना आपण पाहू शकाल. पिता आणि पुत्र एकाच टुर्नामेंटमध्ये पंचांची भूमिका करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 12 रन्स. सरळ बॅटचा उपयोग केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन पुढे सरसावेल. पहा क्षेत्ररक्षण कसं करावं, फेकी कशी करावी. पहिला तुमचा डावा पाय मात्र थोडासा वाकला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो बॅकअप उजव्या पायाचा मिळेल आणि हे ढालीप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण व्हायला हवं. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा खेळाडू येत असतात तेव्हा फक्त तुम्ही त्यांचा खेळ पाहू नका, तर अद्यावत करा, ते स्मरण करा, तरच तुम्हाला त्याचा परिपूर्ण ज्ञान आणि त्याचा फायदा मिळेल. एक धाव येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये विजयाकरिता अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 11 रनची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. आज एक गाव एक ओपन जो संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत फॉर्मॅट आहे. अतिशय दमदार आणि शानदार खेळाडू आपल्या नजरेसमोर पाहायला मिळतील. या आंबेडकरच्या मैदानात यायला विसरू नका. उद्या ओपनचा गट असेल, खुला गटला प्राधान्य दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. कपिल पुन्हा एकदा सज्ज होईल शिवासमोर. किशोरचा हा बॉल. किशोर मुकादम या वेळेला आपण पाहू शकाल अपील केली होती. अपीलमध्ये थोडासा उत्साह, जास्त आत्मविश्वास कमी. किशोर मुकादम हे मोठं नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लेग बायचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. अनेक खेळपट्ट्या, ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो, मातीची खेळपट्टी असो, त्या मातीच्या खेळपट्टीवर सुद्धा मात्र काय वळण घेण्याची कला किशोर मुकादमकडे आहे आणि तेच किशोर दर्शवत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. 13 रन्स, 4-10चं समीकरण. ऑन साईडला बॅटचा टो लागतोय. बॅटचा फ्लो होता, ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. दबाव आहे. काय गोलंदाजी केले किशोर मुकादम या गोलंदाजाने. बंदे में है दम, उसका नाम है किशोर मुकादम. याच पद्धतीची युक्ती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 14. आता बॉल फेकून झाले 3 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता आहे. गोरसाई बी कधी कधी कमी धावसंख्येवर जेव्हा ते जरूर पाहायला मिळतात, 3 षटकांमध्ये 20, 25, 30 धावा असतात, त्यावेळेला जिद्दीने खेळतात आणि तेच गोरसाई बी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. म्हात्रे ब्रदर स्पोर्ट्स जुचंद्रमध्ये एक मोठं नाव कल्पेश म्हात्रे आणि मनीष म्हात्रे नेहमीच या खेळाडूंना ब्रँड अँबॅसेडर बनवलंय. किशोर मुकादम थोडंसं यावेळेला अडथळा निर्माण होत असताना पावलांमध्ये बिघाड होते. 3 बॉल आहेत. 3 बॉलमध्ये विजयाकरता 9 रनची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. शिवासमोर किशोर मुकादम. ऑन साईडला खेळला गेलाय परंतु फिल्डर त्या ठिकाणी जरूर आहेत. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक धाव आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जेणेकरून शिवाला स्ट्राईक मिळेल. संदीपला यावेळेला किसनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने सिंगल मिळेल.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 8. पंधरा रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. 2 बॉल 8 रनची आवश्यकता. राजेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. किशोरने काय गोलंदाजी केले, कलात्मक गोलंदाजी कशी करावी, बोटांतील जादू कशी दर्शवावी. ऑन साईडला खेळला गेलाय जरूर. फिल्डर आहेत त्या ठिकाणी, आराम के चेंडूला फील्ड करतील. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहू शकाल एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. आता बॉल आहेत तुमच्याकडे 1 आणि 1 बॉलमध्ये विजयाकरिता धावा हव्यात त्या 7. ही आहे गोरसाई बी ची ताकद आपल्याला पाहायला मिळते. बावीस धावांवर पहिल्या 3 षटकांमध्ये त्यांना फक्त थांबवलं असं वाटलं काही गोरसाई बीच्या फॅन फॉलोविंगला, की मात्र आपण टीव्ही बंद करावी आणि आता शांत राहावं. परंतु काही कसे फॅन आहेत गोरसाई बी टीमचे की जिद्द न सोडणारा संघ म्हणजेच गोरसाई बी पाहायला मिळतो आणि शेवटच्या मोमेंटपर्यंत आपला सर्वस्व पणाला लावणारा संघ पाहायला मिळतो. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं चौकार आल्यानंतर असं वाटलं पवन केने महागडा ठरेल. गुड डिलिव्हरी. ही आहे ताकद गोरसाई बी टीमची. 23 धावा यावेळेला आपण पाहताय. डिफेंड संघाची धावसंख्या एकंदरीत 22 होती. 23 धावा. कोणाच्या मनात ध्यानात नसेल की मात्र आता असं वाटलं शास्त्रीनगरच्या सर्व प्रेक्षकांना की शास्त्रीनगर टीम या स्पर्धेमध्ये आता हवी होताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु तसं न घडताना आपण पाहू शकला 3 त्रिमूर्तींनी खूप चांगली गोलंदाजी केली. अर्थातच आपण पाहू शकाल पवन केने, कपिल केने, किशोर मुकादम. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. कॉंग्रॅच्युलेशन गोरसाई बी टीम अँड हार्ड लक शास्त्रीनगर टीम.